नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. तुम्हाला आज दिसत असेल मी मार्केटमध्ये आलेले, मार्केटमधनंच व्हिडिओची सुरुवात करत आहे. तर आम्ही आलो होतो आज चाकणच्या मार्केटमध्ये. कशासाठी तर ते तुम्हाला सांगतेच की यांचा बर्थडे आलेला आहे, तर त्यासाठी आम्हाला शॉपिंग करायची होती, त्याला ड्रेस घ्यायची होती, यासाठी आलेलो. तर खूप सगळे ड्रेस बघितलेले, अगोदर पार्टीवेअर बघितलेले, पण ते उन्हाळ्यामध्ये कम्फर्टेबल वाटणार नाही म्हणलं. अगोदरच लहान मुलं कशी चिडचिड करतात थोडंसं काही जास्त झालं तर. आणि आम्ही सासरी जाणार आहोत. सासरी म्हणजे गाव आहे, मग तिथे त्या लाईट असते नसते, त्यामुळे तर असा ड्रेस वेअर केल्यावरती त्याला जास्तच गुदमरल्यासारखं होईल. त्यासाठी त्याला सिंपल अशी ड्रेस घेतलेली. आणि त्याला ड्रेस बघत असतानाच बाजूला नजर गेली, तिथे लेडीजचे छान छान ड्रेस होते. मग ट्राय करून बघितले. घेऊन तर कुणी देणार नव्हतं, पण घालून बघायला काय पैसे जातात का, त्यासाठी बघितलेलं. तशीच हौस करून घ्यायची. आणि मला गोड घ्यायचे होते, ते पण घेतले. आणि त्यानंतर आम्हाला वफल खायचं होतं. डेझर्ट बाउल सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, तर त्यासाठीच गेलेलो तिथे. म्हणलं टेस्ट करून बघूया काय आहे, तर एवढं सगळीकडे व्हायरल होत आहे सध्या. तर मग वॉफल घेतलं, आणि एवढं चॉकलेटी होतं ना, आणि खूपच गोड होतं, त्यामुळे मला एवढं काही जास्त आवडलं नाही ते. आणि कियानला तर खूप आवडलं. मग त्यांनी म्हणजे थोडंच दिलं, त्याला काही जास्त दिलं नाही, कारण ते स्वीट जास्तच होतं. त्यासाठी वॉफल वगैरे खाल्लं आणि घरी आलो. आणि सकाळी काय झालं माहिती का, मी स्वयंपाक करायला घेतलेला, पण गॅस असा कमी चालू लागला ना. म्हणलं आता गॅस संपतो की काय, त्यासाठी काय केलेलं, पाणी तापवण्याचं जे आहे ना, इंडक्शन सारखं असतं बघा, त्याच्यामध्येच मी वरण आणि भात करून घेतला आणि गॅस तसाच ठेवला. म्हणलं की यांसाठी काही पण बनवावं लागतं, त्यासाठी गॅस ठेवलेला बरा. आपण काय आपल्या पोटाची उपासमार करू शकतो किंवा बाहेरून काही पण घेऊ शकतो, पण त्याच्यासाठी जास्त काही म्हणजे तो एवढं काही बाहेरचं खात नाही, त्यासाठी घरचंच आपलं हेल्दी त्याच्यासाठी बनवण्यासाठी गॅस ठेवलेला. करून बघूया की गॅस किती आहे म्हणून. तर त्यासाठी ना काय केलेलं, हे स्टोरेज रॅकवरती आम्ही आमचं भांड्यांचं रॅक ठेवलेलं आहे. मग ते काढता वेळेस आम्हाला त्यावरचे थोडेसे भांडे काढून ठेवावं लागतं, नाहीतर डोक्यात पडण्याचे चान्सेस असतात. यासाठी दोघांनी मिळून ते ओढून घेतलं. आणि मग गॅसच्या मागे थोडीशी धूळ पण झालेली होती, ती सगळी स्वच्छ करून घेतली. आणि आहोने गॅस उचलून बघितला तर 2 ते 3 किलो आहे, असा त्यांचा अंदाजा होता. बघूया आता किती दिवस जातो. पण आमचं नाही का, म्हणजे ब्लॅकमध्ये आम्ही सिलेंडर घेत होतो, त्याच्यामुळे आमचं काही कनेक्शन वगैरे नाहीये. मग गॅस संपल्यावरती खूपच फजिती होणार आहे. त्यासाठी आम्ही काय ठरवलं की आता की यांचा बर्थडे सासरीत जाऊन करूया. असं पण जाणारच होतो, पण आता उद्याच जायचं ठरवलं आहे, कारण संपल्यानंतर काय करणार ना. इंडक्शन पण ऑर्डर केलेलं आहे, ते यायला पण वेळ आहे, 30 तारखेला येणार आहे ते. मग तोपर्यंत करणार, तरी काय मध्ये संपला, तर त्यासाठी हा निर्णय घेतलेला. मग गॅस काढून घेतला आणि म्हणजे बाहेरच काढून ठेवला त्यांनी. ते म्हणले नंतर संपल्यावरती कुठे फजिती करणार, परत काढत बसायचं, त्यासाठी आपण बाहेरच सिलेंडर लावून ठेवू. आणि मग परत जशाला तसं रॅक ते ठेवून दिला आणि त्याच्यावरती भांडी लावून घेतली. आणि त्याचबरोबर हॉल पण स्वच्छ करून घेतला. आणि मी बाहेर कांदा वाळत घातलेला होता आणि शेंगदाणे वाळत घातलेले होते. हे शेंगदाणे ना ओलेच भेटलेले, तर म्हणजे ते बुरशी लागण्याचे चान्सेस आहे, त्याला म्हणजे कुमट होत आहे. त्यासाठी 2 दिवसापासून त्याला उन्हामध्ये टाकत आहे वाळण्यासाठी. तर थोडेफार झाले आहेत कडक. आणि मग कपडे पण काढून घेतलेले. पण सध्या गॅसची एवढी बोंब सुरू आहे ना, काय सांगावं तुम्हाला. आणि ज्यांचं कनेक्शन नाही त्यांना खूपच प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे. आणि आमच्या एवढे काही ओळखी पण नाही. ओळखी केला तर कधीतरी म्हणजे उपयोग होतो त्याचा, पण आता ते महागात पडते. आणि कियांसाठी ड्रेस घ्यायला गेलेलो होतो, हे छान ड्रेस घेऊन आलेलो, पण घालून बघितलं तर काय झालं ना, त्याला दोन्ही साईज म्हणजे छोट्या झाल्या. 18 नंबरचं घेऊन आलेलो होतं आणि त्याला लागतो 20 नंबरचं. हे व्यवस्थित आलेलं, पण ना दुसरं त्याला जास्त टाईट होऊ लागलं. त्यामुळे म्हणलं चला ठेवण्यात काहीच अर्थ नाही, कारण आता त्याची ग्रोथ होत आहे आणि तो वाढणारच आहे दिवसेंदिवस. तर छोटे कपडे घेऊन काहीच उपयोग नाहीये. मग त्यासाठी म्हणलं चला रिटर्नच करून येऊया. त्यासाठी अगोदर जेवण करायला घेतलेलं, काहीच बनवलेलं नाही. सकाळी जे वरण भात म्हणजे टाकलं होतं ना, तेच आम्ही म्हणजे 3 जण मिळून खात होतो. तुम्हाला वाटत असेल हे नेहमी बाहेर वगैरे जातात असं करतात, पण खरं सांगते म्हणजे जशी परिस्थिती असेल ना तशामध्ये ॲडजस्ट करायची सवय आहे. गोव्याला तर आम्हाला 4-4, 5-5 दिवस गॅस नसायचा, तर आम्ही फक्त पाव आणि चटणी असं ह्याच्यावरती दिवस काढलेले. पण असं काही कुणाकडनं मागून म्हणजे गॅस द्या असं, तिथे पण ओळखी नव्हत्या, त्याच्यामुळे कुणाला काही म्हणत नव्हतो. तिथे पण ब्लॅकनेस घ्यायचं, तर ते काही लवकर भेटत नव्हतं. बुक केल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी ते देत होते, पण त्यावेळेस कियान नव्हता, त्याच्यामुळे आम्ही हँडल करून घ्यायचो. पण आता कियान आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे आम्ही काहीच रिस्क घेऊ शकत नाही. देवाला हीच प्रार्थना करते की हे युद्ध लवकरात लवकर थांबलं पाहिजे, कारण सामान्य माणसाची ह्यामध्ये पिळवणूक होत आहे. आता गॅस
गॅससाठी, पेट्रोल डिझेलसाठी प्रत्येकाला वणवण करावं लागत आहे. ज्यांच्या ओळखी नाही त्यांना तर खूपच प्रॉब्लेम होतो की मंडळी. आता वाजले आहेत रात्रीचे 10 आणि एवढी धावपळ झाली आहे ना आज काय सांगू. सकाळी गॅस संपला म्हणून ती एक वेगळीच धावपळ आणि त्यानंतर कियांचा बर्थडे आहे 26 तारखेला, तर गॅस संपणार आहे. त्यासाठी आहो बोले की उद्याच आपण जाऊया माझ्या सासरी. मग त्यासाठी काय झालं, आजच आम्हाला त्याची शॉपिंग करायला जायचं होतं. गेलो, कपडे पण घेतले, तुम्ही बघितलंच असेल. आणि त्यानंतर काय झालं, मग घरी आलो आणि त्याला ड्रेसची साईज ही छोटीच झाली. त्यामुळे मग परत आता जाऊन चेंज करून आलो. मग आता भांडी घासली, आणखीन हे कपड्याच्या घड्या घालायचे राहिलेच आहेत. तर ड्रेस त्याला हा एक घेतला आहे 1150 मध्ये. 2 असे ड्रेस घेतले आहेत त्याला. पार्टी वेअर नाही घेतले कारण काय घालण्यामध्ये येत नाही, त्याचा बर्थडे काही मोठा करणार नाहीये. हा असा छान सिंपल सोबर घेतलेला आहे. मुलांमध्ये काही तसं पण व्हरायटी भेटत नाही, पॅटर्न भेटत नाही, आहे असं सिंपल सोबर. माझ्या मम्मीने पैसे दिले होते त्याला बर्थडे साठी ड्रेस घेण्यासाठी, कारण आम्हाला जमत नाही असं म्हणल्यात माझ्या सासूबाई. त्याच्यामुळे आता सगळं पटापटावरून घेते. आता कपड्याच्या घड्या घालून घेते. तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू आहे, स्किप न करता नक्की बघा. आणि प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा, मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. मला माझ्या चेहऱ्यावरनं थकवा दिसतच असेल. आज खूप जास्त धावपळ झाली आणि माझं डोकं तर एवढं दुखायला लागलं ना, अजिबात मूड नव्हता काहीच करण्याचा. पण तरी पण आता पसारा झालेला होता तर तो आवरावाच लागणार आहे. आणि का चालत नाही म्हणल्या सासूबाई, तर सांगते माझ्या आजीच सासू वारलेल्या आहेत, तर त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की नवीन कपडे घ्यायला नको. तर ठीक आहे म्हणलं. तशी पण मम्मी त्याला बर्थडेसाठी घेणारच होती, तर मम्मीने मग पैसे पाठवून दिले. सगळ्या कपड्यांच्या घड्या तर घालून झाले आहे, तिथलं तिथलं सगळं ठेवून दिलं आहे. आता मला फ्रेश व्हायचं आहे आणि घर झाडून घ्यायचे आहेत. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ बघत राहा. बाय.